तर पहिल्यांदा तुम्हाला तुमचा मॉनिटर जो आहे तो आय लेवलला ठेवायचा आहे, त्यामुळे तुमच्या नेकमध्ये पेन येणार नाही आणि नेक हम्प सारखे प्रकार तुमच्यासोबत होणार नाही. तसंच तुम्हाला तुमचं पोश्चर बसण्याचं आहे ते चेंज करायचं. तुम्हाला 90 डिग्रीमध्ये बसायचं आहे आणि तुमचे पाय जे आहेत ते जमिनीशी फ्लॅट राहायला पाहिजे, अशा प्रकारे तुम्हाला बसायचं आहे. यामुळे तुमच्या पोश्चरमध्ये सुधारणा होईल आणि तुमचं जे बॅक पेन आणि तुमच्या बॅकमध्ये जर राऊंडेड शोल्डर सारखा प्रॉब्लेम आला असतो पोश्चर रिलेटेड, तो कमी होणार आहे. तसंच तुम्हाला अर्ध्या एक तासाने उठून 1-2 मिनिटाचा वॉक घेणं, त्यानंतर मोबाईलवर जर तुम्ही बोलत असाल तर मोबाईलवर बोलता बोलता तुम्हाला वॉक करणं, त्यानंतर तुम्ही लिफ्टच्या ऐवजी स्टेजचा वापर करणं आणि रोज किमान 20 ते 30 मिनिटाचा वर्कआउट करणं सुद्धा गरजेचं आहे. वर्कआउटमध्ये तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्यानंतर मोबिलिटी ट्रेनिंग, त्यानंतर कार्डिओ, मेडिटेशन आणि योग यासारखे एक्सरसाइज जे आहेत ते तुम्हाला तुमच्या डेली रुटीनमध्ये ऍड करायचे. तसंच तुम्हाला तुमचं डाएट सुद्धा फिक्स करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुम्हाला जंक फूड, ऑइली स्नॅक्सना अवॉइड करायचं आहे आणि त्या जागी तुम्हाला प्रोटीन रिच फूड्स, त्यानंतर फ्रुट्स, नट्स यासारखे हेल्दी फूड्सना तुम्हाला प्राधान्य द्यायचं आहे. आणि तुमचा वॉटर इंटेक सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे. रोज तुम्हाला 3 ते 4 लिटर पाणी सुद्धा प्यायचं आहे चांगल्या प्रमाणात. आणि जर तुम्ही लेट नाईट झोपत असाल तर ते सुद्धा तुम्हाला फिक्स करायचं. तुम्हाला 7 ते 8 तासाची झोप सुद्धा घेणं महत्वाचं आहे. त्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ऍड केल्या तर तुमचा जो कामामुळे होणारा प्रॉब्लेम आहे फिटनेस रिलेटेड तो कमी होणार आहे नक्कीच. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि माझी व्हिडिओ अशीच लाईक करत राहा. थँक्यू.